आज मंजरी झटपट स्वयंपाकघरातील काम आवरत होती. कारण स्वयंपाकघरातील काम आवरून तिला बाजारात जायचं होतं. राशन आणि रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आणायला तिला बाहेर जायचं होतं. पण घाई गडबडीतही तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. कारण आज तिला आपली मोठी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं. तिला का असं वाटत होतं त्यामागील कारण होतं ते आपण समजून घेऊया. घरातील सामान संपूर्ण 5 दिवस झाले. तेव्हापासून ती आपल्या नवऱ्याला, विक्रांतला, मला सामान आणायला पैसे द्या असं सांगत होती. पण हे प्रकरण आज आणि उद्या वर टाकलं जायचं. विक्रम कधीही मंजिराच्या हातात पैसे देत नव्हता. तो एकतर स्वतः सामान आणायचा किंवा ऑनलाईन किराणा मागवायचा. ही परवानगी नव्हती, कारण सून खरेदीच्या नावाखाली अनावश्यक खर्च करेल असं सासूला नेहमी वाटत असे. त्यामुळे हा फालतू खर्च थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या सुनेवर नियंत्रण ठेवता तरच बरे असे तिच्या सासूला म्हणणं होतं. ती घरात असेल, तिला पैशाची काय गरज आहे एवढाच विचार तिच्या डोक्यात असायचा. म्हणून ती मंजिरीसोबत अशी वागायची. विक्रमलाही स्त्रीने सांगितलं होतं, तू खर्चाचे पैसे माझ्याकडे देत जा. मंजिरीला पैशाची गरज नाही. सुनेला गरज असेल तर ती माझ्याकडून घेईल. मात्र कधी कधी वेळेअभावी किंवा इतर कारणामुळं घरातील सामान आणायला विलंब होत असे. सासू स्वतः वस्तू आणण्यासाठी बाहेर जात असे. आजच्या काळात आम्ही हे सगळं केलं आहे असं नेहमी त्या म्हणायच्या. आता आमचे विश्रांतीचे दिवस आहेत. घरातील सामान संपल्यामुळं मंजिरीला अनेकदा पाहुणे आणि नातेवाईकांसमोर लाजिरी व्हायचं लागायचं. विक्रम स्वतः ऑफिसमध्ये असायचा आणि सासू सगळ्या गोळ्या टाकायची. पण मंजिरीला मात्र सर्व गोष्टी समोर जावं लागायचं. त्यामुळं मंजिरीला अनेकदा लाजिरवाणी व्हावं लागलं. अवघे 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अचानक घरात पाहुणे आले. स्वयंपाकघरामध्ये सामान आहे की नाही हे पण सासूने जेवण बनवायला सांगितलं. तेही तिने घरात जे काही सामान आहे त्यात जेवण तयार केलं. जेवण पाहून सासूबाई रागवली आणि म्हणाली. पाहुण्यासमोर ती आपल्या सुनेला म्हणाली, चपाती आणि साधा भात बनवला आहेस, हे तर सगळं आपापल्या घरी खातात. मंजिरी तितक्या लोकांसमोर काय उत्तर देणार की किराणा माल संपला आहे, तूप तेल संपलं आहे, स्वयंपाकघरातील डब्बेही रिकामे आहेत. पण तिच्या सासूची बडबड चालू होती. सासूला कोणत्याही नातेवाईकांसमोर, पाहुण्यासमोर अजिबात काही वाईट व्हायचं नव्हतं. विक्रम काही बोलला तर त्या रडायला सुरुवात करायच्या की मी एकटीच आहे. तुझे वडील असते तर असे बोलणं कधी बोलून दिलं नसतं. विक्रांतही यापुढे मग काही बोलू शकत नव्हता. सर्वांसमोर त्याची मंजिरीची अशी इमेज निर्माण झाली की सुनेला कोणी घरी येणं आवडत नाही. ती निव्वळ आहे. तिला कोणासमोर एक पैसाही खर्च करायला आवडत नाही. त्यामुळं पाहुण्यांना योग्य पाहुणचारही होत नाही. आता कालचीच गोष्ट घ्या. काल अचानक आत्या सासूबाई आणि त्यांची सून आली. तसंही सर्वांसमोर मंजिरीची प्रतिमा खराब झाली होती. त्यामुळे आत्याने नाश्त्यासाठी गरमागरम कचोरी समोसा आणला होता. जे पाहून सासूबाई म्हणाली, अहो नाश्ता का आणला? हे घरी बनवलं असतं, नाहीतर बाहेरनं मागवलं असतं. नाहीतर हरकत नाही वहिनी, आम्ही येतच होतो. वाटेत गरमागरम तयार होत होते म्हणून म्हणलं घ्यावे, एकत्र बसून खाऊ सगळे. तेवढ्यात विक्रांतही घरी आला. त्यामुळे सर्वांनी मिळून कचोरी खाल्ल्या. आत्या घरी जाताना सासू गुपचूप त्यांना पैसे देत म्हणाली की ताई, तुमचा खूप खर्च झाला, पैसे घ्या, तुम्हाला हे पैसे घ्यावा लागतील. अगं नको ग, तुझ्या सुनेला ते आवडणार नाही, आत्या हळूच म्हणाली. आता मी काय सांगू, सुनेचं घर झालं आहे, तिला वाटेल ते करती. तिच्याच म्हणण्यानुसार घर चालतं. माझ्या वेळेस मी स्वयंपाक करून लोकांना खायला घालायची, हो की नाही ताई? खोलीत येत असताना मंजिरीच्या कानावर ही गोष्ट पडली. ते ऐकून मंजिरीची तळपायाची आग मस्तकाला गेली. ती आतून बाहेर आली आणि म्हणाली, आई आणि मुलगा दोघेही हातात एक पैसाही ठेवत नाहीत. घरचे राशन पूर्णपणे त्यांचा नियंत्रण ठेवला जातो आणि एवढे करूनही सुनेला इतरांसमोर वाईट साईज बोलले जाते. मंजिरी आता सर्वांसमोर उभी राहून बोलत होती. काय बोलताय तुम्ही आई? पुन्हा एकदा बोला. नाही,
काही नाही सुनबाई, सासू उगाच आव लावत म्हणाली. मंजिरी, आपण नंतर बोलूयात. मंजिरीला समजलं. विक्रम म्हणाला, नाही, नंतर कशाला, आताच बोलूयात. मंजिरी सगळ्यासमोर का तमाशा करते? विक्रम जरा चिडून म्हणाला, हो का? सर्वांसमोर माझा तमाशा होत असताय तेव्हा का बोलत नाही तुम्ही? आई, तुम्ही कोणत्याही घराबद्दल बोलत आहात? आत्या, मला तुमचा राग नाही, कारण तुम्हाला जे सांगितलं जात आहे आणि ते दाखवलं जात आहे तेच खरं वाटणार. आणि आई, तुम्हाला जे दाखवलं आहे तुम्ही तर तेच खरे मानणार. पण तुमची वहिनी काय करते ते तरी ऐका. मी माझ्या इच्छेनुसार 1 रुपया खर्च करू शकत नाही. आणि 1 रुपया खर्च करण्याला कुठून करणार? कारण माझ्या हातात पैसे दिलेच जात नाही. ह्यांना तुझं माझं घर म्हणतात. घरामध्ये लागणारे राशन सामान हे इतकं विकत घेत नाहीत. महिना संपला ते सुद्धा संपला. सुनेवर थोडासुद्धा विश्वास नाही. सून जसं काही सामान बांधून माहेरला घेऊन जात आहे. घरात सामान आणलेलं तर फक्त विक्रांत आणतो आणि सामान आणायला कधीतरी वेळ लागतो ना. घरात साहित्य नसेल तर सून कुठं खाणं बनवणार? इतरांसमोर सुनेचा अपमान केला जातो. मंजिरी, बस कर. तुला लाज नाही वाटत का घरचं इज्जत दारात आणायला? सासूबाई तडफडत म्हणाली. सासूबाई, बस. मी नाही, तुम्ही करायला हवं. इज्जतीचं, घरची इज्जत ती इज्जत, आणि सुनेच्या इज्जतीचं काय हो? सुनेची इज्जत काढायला जरा सुद्धा मागे पुढे पाहत नाही. सुनेचा कसला बी आदर करत नाही. सुनेच्या इज्जतीला तर फुटबॉल समजून लात मारली. त्या फुटबॉल रूपी सुनेवर कोणत्या समोर लात मारली जाते? एक तर मला माझे घर माझ्या पद्धतीने चालू द्या, नाहीतर तुम्ही सांभाळा तुमचं घर. जाते मी निघून. 1 मिनिट मंजिरी. अचानक आत्या म्हणाल्या, विक्रम, तू तर शिकलेला आहेस ना, तरी अशी कामे करतोयस. तुझ्या बायकोला पैशाची गरज नाही का? का तू तिच्या हातात 1 पैसाही ठेवत नाहीस? तेव्हा विक्रांत म्हणाला, आत्या, आईने नकार दिला आहे. अनेक वेळा समजवायचा प्रयत्न केला मी, पण आई नेहमी रडायला लागली, म्हणून मी तिला काहीच बोलू शकलो नाही. वहिनी, तू तुझ्या सुनेला अशी वागवतीस. तू तुझ्या सासरामध्ये सर्व काही केलंस, मग सुनेला का तिच्या सासर तिच्या मनाप्रमाणे देत नाहीस करून? आज तुझ्या या अशा वागण्यामुळं तुझी सून घर सोडायला तयार आहे. समजुतीचा इतका परिणाम झाला की आज रमेशच्या वस्तू आणण्यासाठी मंजिरीच्या हातात पैसे ठेवले, ज्याचे सामान आणि आनंदी मंजिरीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. ज्या मुलाचा संसार पणाला लागला आहे, तुला कल्पना आहे का? घरात काम करण्याचं वाईट कळतं. घरात कोणत्याही वेळी काय हवं आहे? वहिनी, सुनेच्या हातात पैसे द्यायला सुरुवात कर. अखेर आत्याच्या